मित्रांनो, ई-पी-एफ-ओ पेन्शन अर्जासाठी अंतिम मुदत जवळ आलेली आहे. पेन्शनसाठी ही शेवटची संधी. 3.1 लाख लोकांना होणार फायदा. आता पेन्शनची जी डेडलाईन आहे, ई-पी-एफ-ओ सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उच्च निवृत्ती वेतनाशी संबंधित 3,10,000 प्रलंबित अर्जांबाबत ई-पी-एफ-ओने पगार आणि इतर माहिती अपलोड करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवलेली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई-पी-एफ-ओ हे उच्च पगारावर पेन्शनसाठी नियोक्ताद्वारा वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे. या नियुक्त हे तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात. ई-पी-एफ-ओ हे नियुक्त 15 जानेवारी 2025 पर्यंत आवश्यक स्पष्टीकरण देण्यास सांगितलेले आहे, जेणेकरून उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्जावर प्रक्रिया करता येईल. ई-पी-एफ-ओने आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सुमारे 4 लाख प्रकरणांमध्ये अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण मागितले आहे. शिवाय 3.1 लाखांहून अधिक अर्ज अजूनही नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय 1 सप्टेंबर 2014 पर्यंत कर्मचारी पेन्शन योजनेबद्दल म्हणजेच ई-पी-एस विद्यमान सदस्यांना त्यांच्या पगारामधून सुमारे 8.33% पेन्शन म्हणून योगदान देण्याची परवानगी दिली होती. अशा प्रकारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलै 2023 पर्यंत होती आणि तोपर्यंत 17,49,000 पेन्शनधारक किंवा सदस्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. मंत्रालयाने सांगितले की नियुक्त संघटनांकडून वेतन तपशील अपलोड करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती आली होती. त्यावर आधी 30 सप्टेंबर 2023, नंतर 31 सप्टेंबर 2023 आणि नंतर 31 मे 2024 पर्यंत वेळ देण्यात आला होता. यावर्षी ऑक्टोबर 17,80,000 नवीन कामगार योजनेत सामील झाले आहेत. त्यापैकी 25 बँकांपर्यंत कामगारांची संख्या 8,50,000 आहे. नव्याने सामील झालेल्या सदस्यांमध्ये 3,52,000 महिला आणि 42 ट्रान्सजेंडर आहेत. ऑक्टोबरमध्ये 2,15,000 21,578 नवीन संस्था देखील ई-एस-आय योजनेमध्ये सामील झाल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले की यामुळे अधिक कामगारांना ई-एस-आयचे सामाजिकता सुरक्षा लाभ मिळेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मित्रांनो, तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. ई-पी-एफ-ओ म्हणजे काय? तर एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.